राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम आपल्यासोबत आहे. बाबा, अजितदादांशी तुम्ही अनेक वेळा भेटले. तुमची सुरुवातीपासून मागणी राहिलेली आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या. दादा तुम्हाला असे काही म्हटले होते का की शरद पवार गटाशी चर्चा सुरू आहे, आपल्याला एकत्र यायचं आहे, असं दादा बोलले होते कधी? नाही असं, कारण की पुष्कळदा मी भेटत होतो दादांना. ते आता 90 पासून आम्ही सोबत होतो. 90 मध्ये ते सुद्धा राज्यमंत्री होते, मी सुद्धा राज्यमंत्री होतो. आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही दादासोबतच होतो आणि प्रामाणिकपणाने आपण त्यांच्या पाठीमागे उभा होतो. परंतु असा काय चर्चा माझ्यासोबत झाला नाही. परंतु कित्येकदा आता नागपूरला सुद्धा आम्ही 2-3दा गाडीमध्ये गेलो, परंतु असं काही चर्चा झाली नाही. दादा कधीच म्हटले नाही की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे? असं काय बोलले नाही, परंतु ते प्रयत्न त्यांचा सुरू होता की कुठेतरी आपण एक झाला पाहिजे. परंतु असा प्रकारचा दोन्ही बाजूनी जर तडजोड झालं तर कुठेतरी एक आपण होऊ शकतो. परंतु ते माझासुद्धा विचार आहे की ते कुठेतरी एक झाला पाहिजे, असा प्रकारचा माझासुद्धा भावना होता. परंतु नाईलाजाने दादा आता आपल्यामध्ये राहिले नाही. तरीसुद्धा आता सगळ्यांनी एक चांगला भूमिका घेतला पाहिजे, एकत्रित आला पाहिजे. आणि मला वाटते एकत्रित आला तर मला वाटते, आणि एकत्रित येत असताना आपल्याला समोरच्या गोष्टी हे आहेत की आपल्याला NDA सोबत राहणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ते जोपर्यंत NDA सोबत आपण राहणार नाही तोपर्यंत आपण एकत्रित होऊन काय फायदा नाही. कुणाच्या नेतृत्वात एकत्र व्हायला पाहिजे? सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या, त्यांचाच अध्यक्ष करण्यास सुरुवात. आमचं सिम्बॉल घडी आहे, आमचा राष्ट्रवादी आहे. आणि आमच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालीच सगळ्यांना यावं लागेल, तरच पुढे आपण जाऊ शकतो. असं म्हणजे शरद पवारांनी घडी स्वीकारायला पाहिजे असं तुम्हाला म्हणाले? साहजिकच आहे ना ते, कारण की आता आमचा संख्या जर पाहिला तर घडीच्या नेतृत्वाखालीच लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की सगळं आपण एकत्रित येणं गरजेचं आहे आणि एक चांगला निर्णय होऊ शकते. ते नेतृत्व कुणाचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आता आहे. नेतृत्व आता ताई उपमुख्यमंत्री झाले, ते आम्ही सगळ्यांनी आमचा नेता निवडलेला आहे. आणि तेच आमचे नेते आहेत दादाच्या नंतर. सुनेत्राताईच राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला पाहिजे? झालेच पाहिजे ना, झालेच पाहिजे. पण तुम्हाला असं म्हणायचं आहे की सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वात शरद पवारांनी एकत्र यावं असं म्हणायचं आहे? नाही, शरद पवार साहेबांचं आता नेतृत्व आता ते सगळं नेतृत्व कोणाकडे दिलेलं आहे हे सगळ्यांना दिसत आहे त्यांच्या पक्षामध्ये. परंतु आता आमचं मत एकच आहे की आता नेतृत्व आमचा नेता आम्ही निवडलेला आहे. आणि आमचा नेता निवडल्यानंतर उपमुख्यमंत्री आम्ही त्यांना केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पक्ष एक व्यवस्थित आमचा पक्ष चालू शकते. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा होण्याची तारीख ठरली होती असं शरद पवार गट मानतोय. तुमचं काय म्हणणं आहे? कारण की तुम्ही मागच्या वेळेस म्हटली होती की शरद पवार साहेबांनी आता निवृत्ती घ्यावी आणि अजितदादाच्या नेतृत्वात यावं. आता काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आता काय, आता ते विषय आता त्यावेळचा प्रश्न ते होता. परंतु आज दादा राहिले नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आता माननीय ताईंच्या नेतृत्वाखाली जर सगळे आले. 2 ताई आहे, सुप्रियाताई आणि सुनेत्राताई. सुनेत्रताई आता आमचा नेते तेच आहेत ना. सुप्रियाताई आता आमचे नेते नाहीत ना. तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस हा त्या घडी सिम्बॉलचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी आले पाहिजे असं माझ्या तरी मत आहे. 12 तारखेला घोषणेची तारीख काही चर्चा झाली होती का? 12 तारखेची काही घोषणा? असं काय माझ्यासोबत चर्चा नाही झाली आणि मी ऐकलंही नाही असं की 12 तारीख काहीतरी ठरलेलं आहे. ठरलं असतं तर आम्हाला थोडंफार दादानी बोललं असतं. असं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी नकार दिलेला आहे. सुनेत्रा वहिनींचं नाव पुढे केलं जात आहे त्या अध्यक्ष व्हावं. नाही, आता ते सगळ्यांचं मत तेच आहे की आता ते आपण त्या ताईकडे आपण जर दिलं तर एक चांगल्या प्रकारचे सगळे एकत्रित राहतील आणि म्हणजे काय फाटाफुटा होणार नाही आणि सगळे एकत्रित राहून त्यांच्या नेतृत्वाखाली आता आम्ही मान नाही केला की ते उपमुख्यमंत्री झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर मला वाटते सगळं लोक एकत्रित होऊन. आता मी काल बारामतीला होतो आणि सगळं पाहिलं की एक लोकांचा म्हणजे चांगला प्रभाव त्यांच्या पाठीमागे फार मोठा संख्य लोक उभा होत आहेत. हे मी स्वतः प्रत्यक्ष काल जाऊन आलो, पाहिलेलं आहे. जर सुनेत्राताई राष्ट्रीय अध्यक्ष तर सुप्रियाताईसाठी तुमच्या नजरेत काय भूमिका आहे भविष्यातली? नाही तर ते आमच्याकडे आल्यानंतर मग पुढच्या गोष्टी करू आपण, असं आहे.
धन्यवाद. धर्मराव बाबा आत्राम सुरुवातीपासून मानत आलेले आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या म्हणून, परंतु ते म्हणतात की दादांनी याबाबत कधीही चर्चा केली नाही. 12 तारखेबाबत कधीही उल्लेख नाही. 12 तारखेला त्याची घोषणा होणार होती आणि त्यांचं स्पष्ट मत आहे की सुनेत्राताई राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्या आणि त्यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर चालेल. आमचा सिम्बॉल घडी आहे हे त्यांनी आवर्जून सांगितलं. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.